श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. उद्या आहे नवरात्रीची 5वी माळ. या दिवशी ललित पंचमीचे व्रत साजरे केले जाते. तर नवरात्र उत्सवात ललित पंचमी हे व्रत विशेष महत्त्वाचं आहे. याला उपांग ललित व्रत असेही म्हणतात. अश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी ललित देवीची पूजा करतात. या पूजाविधीमुळे विद्या, धनसंपत्ती व प्रतिष्ठा प्राप्त होते. या दिवशी सर्व स्त्रिया रात्री एकत्र जमून देवीची गाणी ऐकतात, आरती गातात. तर स्वतःच्या परसदारी आलेल्या कोवळ्या काकड्या आणि दूध असा रात्रीचा प्रसाद असतो, म्हणून प्रसाद म्हणून खाण्याची देखील पद्धत असते. आता या ललित पंचमीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहेत, कारण की ललित पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजाही केली जाते आणि माता सरस्वती ही मुलांना विद्येच्या क्षेत्रामध्ये यश मिळवून देणारी देवी आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी माता सरस्वतीची देखील पूजा करायची आहे. भरपूर वेळा आपल्या मुलांच्या अनेक समस्या असतात. मुलं अभ्यास करत नाहीत, पण त्यांना अभ्यास केलं तरी त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाहीत किंवा त्यांचे मन लागत नाही, लक्षात राहत नाही, किंवा मुले आपल्यासोबत भांडण करतात किंवा त्यांना वाईट संगत लागलेली असेल. अशा अनेक समस्यांना आपल्याला मुलांबाबतीत असतात. तसेच मुलांचा आजारपण देखील चालू असतं. एक झाला की दुसरा आजारी पडतो. मग मुलं असेल किंवा मुलगी असेल, प्रत्येकाच्या बाबतीत आपल्याला अनेक समस्या येतच असतात. मुलांना नोकरी मिळत नाही किंवा नोकरी असेल तर नोकरीत बढती मिळत नाही किंवा त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही. तसेच आपल्या मुलांनी कोणतंही काम हाती घेतलं ते काम पार पडत नाही. अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो. तर आपल्या मुलांची प्रगती व्हावी, मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपल्याला या ललित पंचमीच्या दिवशी मुलांसाठी काही उपाय करायचे आहेत. तर कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम सरस्वती नमः लिहायला विसरू नका. तर आता ललित पंचमीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरही उठलात तरी पण चालेल. या दिवशी आपण जी काही पूजा करू, जी काही सेवा करू ती फलदायी ठरत असते. आणि या दिवशी आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. थोडंसं कच्चं दूध देखील आपण या पाण्यामध्ये टाकायचं आहे. कच्च्या दूध टाकल्यामुळे आपला चंद्रग्रह हा बलवान होत असतो. तसेच आपण या पाण्यामध्ये गंगाजल देखील टाकावं. आपल्याला या दिवशी पवित्र तीर्थस्नानी स्नान करणे शक्य होत नाही, त्यामुळे आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावं. यामुळे आपल्याला पवित्र स्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे मिळत असतं. आता या 3 वस्तू टाकत असताना आपल्याला एक मंत्राचा जप देखील करायचा आहे, अत्यंत गरजेचं आहे. आता अगदी आपल्याला लहान मुलं हा मंत्र म्हणणे शक्य होत नाही, तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असताना तेव्हा हा मंत्राचा जप करायचा आहे, केला तरी पण चालेल. तो मंत्र असा आहे की गंगेच यमुनेच गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन संधी कुरु, या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तर आपण हा मंत्र म्हणायचा आहे. आणि आता आंघोळ झाल्यानंतर आपण शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहेत. फक्त काळ्या रंगाचे वस्त्र किंवा गडद निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचं नाही. या दिवशी आपल्याला माता सरस्वतीची पूजा करायची आहे. आता ललित पंचमीचा दिवस आहे. या दिवशी आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्ही साईडला आपण 2 दिवे प्रज्वलित करायचे आहे. बाहेर रांगोळी काढायची आहे. रांगोळीवरती आपण थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होतो अशी मान्यता आहे. उंबरठ्याचं लेपन करावं, दरवाजावरती स्वस्तिक काढावं. आता यानंतर सरस्वती आपण पूजन करायचे आहे आणि देवघरामध्ये एक दीप प्रज्वलित करायचा आहे. आता आपण जो अखंड दीप प्रज्वलित केला आहे तो वेगळा आणि हा दिवा वेगळा तर प्रज्वलित करायचा आहे. आणि दिव्याखाली आपण थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि शुद्ध तुपाचा किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा देखील दिवा प्रज्वलित करू शकता. आता या दिवशी आपल्याला एक मंत्राचा जप करायचा आहे. अगदी तुमच्या घरामधील जर मुलेही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच ही सेवा करायला सांगावी, की ज्यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये नक्कीच प्रगती होईल व त्यांना सरस्वती मातेचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल. जे काही मुलं मेहनत घेत आहेत त्या मेहनतीचं फळ हे त्यांना नक्कीच मिळेल. अगदी मुले लहान असो किंवा मोठी असो, प्रत्येकासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. आणि ज्या मुलांना हा मंत्र म्हणणे शक्य होत नाही तर अशा वेळेस आपल्याला आईवडिलांनी जर हा मंत्र जप केला तरी पण चालेल. तर तो मंत्र असा आहे की ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं सरस्वती बुध जननी स्वाहा
परत एकदा मी मंत्र सांगते. ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं सरस्वती बुध जनने स्वाहा. आता हा मंत्र तुम्हाला म्हणणे जर शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावू शकता किंवा तुम्ही श्रवण केले तरी पण चालेल. यूट्यूबला तुम्ही सरस्वती मंत्र टाकलं तर हा मंत्र सहजपणे तुम्हाला मिळून जाईल. या मंत्राचा जप आपल्याला या दिवशी 108 वेळा करायचा आहे. अगदी हा मंत्र तुम्ही सकाळी म्हणू शकता किंवा सायंकाळी जरी जप केला तरी पण चालेल. हा मंत्र म्हणून झाल्यावर आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला थोडीशी मध घ्यायचं आहे, दर्भ्याची काडी घ्यायची आणि दर्भ्याची काडी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सोन्याची जी काही काडी असते, मग अगदी तुमच्याकडे पिळा करून ठेवलेला असेल तर तो घेऊ शकता किंवा अगदी कानातल्याची जे काही काडी असते ती काडी घेतली तरी पण चालेल. म्हणजेच सोन्याचे जे काही साहित्य आहे तर ते तुम्ही घेऊ शकता. आता या सोन्याच्या काडीने आपण आपल्या मुलांच्या जिभेवरती एक शब्द लिहायचा आहे. आता जर तुम्हाला सोने घेणे शक्य नसेल तर तुम्ही आपल्या हाताच्या बोटाने देखील हा शब्द काढू शकता. तर आपल्याला मुलांच्या जिभेवरती एम असा शब्द लिहायचा आहे. शब्द म्हणजेच एडक्याचा आणि त्यावरती आपल्याला अनुस्वार देखील द्यायचा आहे. मंत्र आपल्या मुलाच्या जिभेवरती काढायचा आहे. अगदी मुले लहान असतील तरी पण तुम्ही मधाने मुलांच्या जिभेवरती हा मंत्र काढू शकता. यामुळे मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. अगदी मुलगा असेल किंवा मुलगी असेल, प्रत्येकासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. त्यानंतर आपण परत माता लक्ष्मीपुढे, माता सरस्वतीपुढे बसायचं आहे आणि तुमची मुलांबाबत जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती तुम्ही माता लक्ष्मीला सांगायची आहे. मग मुलांना कोणत्या क्षेत्रामध्ये अडचणी, अडथळे येत असतील तर ते जे काही आहे ते तुम्ही अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगू शकता. आता ज्या मुलांच्या विवाह हे जुळून येत नाहीत तर त्यांच्यासाठी देखील आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला वडाचे पान घ्यायचे आहे. वडाच्या पानाचे अत्यंत महत्त्व आहे. हिंदू धर्मात वटवृक्षाला देववृक्ष मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षात ब्रह्मा, श्रीहरी आणि शिव यांचा वास असतो. वडाच्या झाडाचे आयुष्य जास्त असते म्हणून त्याला अक्षयवड असेही म्हटले जाते. देवता वृक्ष असल्याने वटवृक्षाच्या पूजेलाही विशेष स्थान आहे आणि अखंड सौभाग्य, आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी वटवृक्षाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवानेही वटवृक्षाखाली समाधी लावून तपश्चर्या केली. मार्कंडेयाला वटवृक्षाच्या पानावर भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले होते. देवी सावित्री ह्या अक्षय वटातच वास करते असे म्हणतात. तर आता आपल्याला या वडाचे पान घ्यायचं आहे. पण पान घेतल्यानंतर त्याला प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पुसूनही घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीसमोर बसायचं आहे आणि आसन घेऊन बसायचं आहे आणि देवापुढे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा. आता या वडाच्या पानावरती आपल्याला एक हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि एक कुंकवाने आणि एक हळदीने असा स्वस्तिक काढायचा आहे. अशा प्रकारे 2 स्वस्तिक आपल्याला या वडाच्या पानावरती काढायचे आहेत. आता हे स्वस्तिक काढल्यानंतर जे हळदीने स्वस्तिक काढलेलं आहे त्या स्वस्तिक आहे त्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहेत. पण या अक्षदा आपण थोडंसं कुंकू मिक्स करून घ्यायचं आणि अक्षदा आपल्याला हळदीच्या स्वस्तिकवरती अर्पण करायच्या आहेत. आणि तसेच आता जे आपण कुंकवाने स्वस्तिक काढलं आहे तर त्यावरती आपल्याला हळदीच्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत. अक्षदा थोडीशी आपण हळद टाकायची आहे आणि त्या अक्षदा आपण कुंकवाच्या स्वस्तिकवरती अर्पण करायच्या आहेत. आता या अक्षदा आपण अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत. कुठेही तुटलेले फुटलेल्या या अक्षदा नसाव्यात. आता या अर्पण झाल्यानंतर हे जे काही विड्याचे पान आहे जे वडाचं पान आहे त्या मुलाच्या विवाह जुळून येत नाही त्याच्या हातावरती हे पान ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्याचं नाव, गोत्र सांगायचं आहे आणि हे जे काही पान आहे ते पान आपल्याला लिंबाच्या झाडाखाली ठेवून द्यायचे आहे. यामुळे ज्या मुलाचा व मुलीचा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही तर त्यांचा विवाह हा 3 ते 3.5 महिन्यामध्येच जुळून येतो अशी मान्यता आहे. हा उपाय आपल्याला फक्त ललित पंचमीच्या दिवशीच करता येणार आहे. जर तुमची मुले हा उपाय करण्यासाठी तयार नसतील तर आईने स्वतः जरी हा उपाय केला तरी पण चालेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. यामुळे काय होईल, जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होतील त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. श्री स्वामी